पहा तुम्हाला एक अतिशय पुरातन मंदिरात जवळजवळ 230 वर्षाचे मंदिर 230 वर्षाचे मंदिर शिरपूरमधील पाताळेश्वर मंदिर जागृत देवस्थान आहे. ते अहिल्याबाई होळकरांनी बांधलं होतं 230 वर्षांपूर्वी. आता त्याचे नूतनीकरण करण्यात आलं आहे. अतिशय सुंदर शिवलिंग आहे चांदीचं. पाहतच राहणार तुम्ही. पहा ते शिवलिंग. चला आपण जाऊ आणि महादेवांचं प्रत्यक्ष आपण दर्शन घेऊ. पाताळेश्वर म्हणजे आपल्याला खाली जावं लागेल, पायऱ्या उतरत आलो आपण महादेवांजवळ. पहा चांदीचे सुंदर शिवलिंग, त्याच्यावर कायम पाण्याचा अभिषेक होत आहे. तुम्हाला नंदी महाराजसुद्धा दिसतील. चांदीच्या सुंदर त्रिशूल हे पहा. गणपती सरस्वती यांच्या मूर्त्या हे पहा किती सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. पहा सर्व तुम्हाला दाखवते खाली वर सर्वाकडे व्यवस्थित पहा. 230 वर्षांची स्थापना झालेलं मंदिर आहे, त्याच्यामुळे ते फारच जागरूक देवस्थान आहे. शिरपूर पाताळेश्वर मंदिर वा विलोभनीय देखनीय. आता पहा ही चांदीची समई ठेवलेली आहे कोपऱ्यात. पण चांदीची समई, चांदीचे शिवलिंग, चांदीचे सर्व वस्तू आहेत आणि तेही चांदीच्या वस्तू अतिशय सुंदर रीतीने नक्षीकाम केलेल्या. पहा जेवढून तुम्हाला दाखवतो. पहा चला हे पहा शिवलिंग पहा आता. आणि नंदी महाराज पहा किती सुंदर आहे. पहा किती सुंदर नक्षीकाम आहे. वा मानावं लागेल. चांदीचे शिवलिंग आणि हे नागदेवतासुद्धा चांदीच्या आहेत. आणि पाण्याचे अभिषेक 24 तास होत आहे अशी व्यवस्था केलेली आहे. किती अद्भुत दर्शन महादेवांचं. याला म्हणतात पाताळेश्वर महादेव मंदिर. हे पहा. चला आता तुम्ही पाहिलं, आता तुम्हाला वरच्या परिसर दाखवतो. मंदिराच्या वरच्या तो सुद्धा अतिशय सुंदर आहे, पाहण्यासारखा आहे. या मायाबरोबर वरती. आणि आपण आता भेटणार आहोत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, इंदोरच्या महाराणी, ज्यांनी हे महादेव मंदिर बांधलेलं आहे. आल्या त्या राजमाता अहिल्याबाई होळकर. त्या महादेवांच्या फार भक्त होत्या. आणि शिरपूर शहर हे बाँड्रीवर आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या. तर जवळ जिथून इंदोरच्या त्या महाराणी होत्या, त्याच्यामुळे त्यांना जेवढं शक्य होईल त्यांनी महादेव मंदिर बांधलेले आहेत, कारण ते महादेवांच्या फार मोठ्या भक्त होत्या. पहा आता मंदिराचे रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे. पहा किती सुंदरता, जागोजागी स्वच्छता, सुंदरता. हे पहा यज्ञकुंडसुद्धा आहे. इथं यज्ञ होते, इथं सत्संग, प्रवचन असे चांगले कार्यक्रम होतात. पहा सर्वत्र पहा एक तुम्हाला सर्व आध्यात्मिक वातावरण दिसेल. एक वेगळेच आपण अध्यात्माच्या दुनियेमध्ये आलो आहे असं तुम्हाला वाटेल या मंदिरात आल्यानंतर. पहा ही शांतता, ही प्रसन्नता दुसरीकडे मिळणार नाही. हे पहा प्रत्येक गोष्ट विलोभनीय. चला आता आपण तुम्हाला अशी विहीर दाखवतो मी. ती अहिल्याबाई होळकरांनी बांधली होती की आपल्या सैनिकांना आणि आपल्या नागरिकांना पाणी मिळायला पाहिजे. ती जुनी विहीर 230 वर्षापूर्वीची ती विहीर जेव्हा बांधली होती ना, तेव्हा शिवलिंग सापडलं होतं आणि त्याची स्थापना करून हे पाताळेश्वर मंदिर बांधलेलं आहे. त्याची स्थापना करून त्याच्यामुळे ती विहीर पाहणं एक अद्भुत अनुभव आहे. चला ती विहीर दाखवतो. ती विहीर आता अर्धी झाकलेली आहे, परंतु अजूनसुद्धा त्या विहिरीला पाणी आहे. अजूनसुद्धा त्या विहिरीला पाणी आहे. मी तुम्हाला आता सुंदरता दाखवते, यज्ञकुंड वगैरे सर्वांची. हे पहा आता आपण त्या विहिरीकडे जाऊ. मी तुम्हाला ज्याची एवढी माहिती सांगितली ती विहीरसुद्धा पाहण्यासारखी आहे. चला आपण ते विहिरीजवळ जाऊ. यज्ञकुंड पाहिलं गेलं आपलं. हे पहा ही विहीर अर्धी झाकलेली आहे, परंतु उघडी आहे आणि अजूनसुद्धा तिला पाणी आहे. इथंच शिवलिंग सापडलं होतं, या महादेवांची शिवलिंग सापडलं होतं आणि इथंच त्यांची स्थापना केली आहे. हे पहा किती सुंदर अनुभव, किती अद्भुत अनुभव. जागोजागी महादेवांचे सुंदर फोटो देवांचे लावलेले आहेत. इथं हनुमंताचे सुद्धा मंदिर आहे. हे पाहे. आणि सूर्यदेवांचे सुद्धा एक लहानसं मंदिर आहे. सुंदर नक्षीकाम केलेलं अतिशय सुंदर मंदिर आहे. हे पहा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ही सुंदर दृश्य, ही सुंदर मंदिर आहे, जागृत देवस्थान. हे चांदीचे शिवलिंग जास्तीत जास्त शिवभक्तांना दाखवा. तेच एक हे पाहे इथून अभिषेक होतो. पाण्याची सिस्टीम केलेली आहे. 24 तास अभिषेक होतो शिवलिंगावर. पाण्याची ती सिस्टीम आहे. हे ते हनुमंताचे मंदिर आहे. पण तुम्हाला मी सांगितलं होतं, तर नक्कीच दर्शन घ्या तुम्ही. पाताळेश्वर महामंदिर शिरपूर येथे. कसं वाटलं हे मंदिर सांगा मला कमेंट करून. आवडलं काय मंदिर, त्याची माहिती, त्याचा इतिहास मी सांगितलेला. अवश्य दर्शन घ्या या जागृत देवस्थानाचं. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
लोक ही माहिती पाहतील, ऐकतील, हा व्हिडिओ पाहतील, त्यांना महादेवांचे दर्शन घ्यायलासारखं वाटेल. करा शेअर, आवडल्यास सबस्क्राईब करा.